आणि एक महत्त्वाची बातमी आहे, पूर परिस्थितीच्या कोल्हापुरातील वाहतूक व्यवस्थेत आता परिणाम झालेला आहे। पूर परिस्थितीचा कोल्हापुरातल्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झालेला आहे। विनस चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी थेट विनस चौकापर्यंत आलंय, तर विनस चौकातील वाहतूक दसरा चौक लक्ष्मीपुरी मार्गाने आता वळवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर कोल्हापूर शहराच्या सखल भागात शिरलेलं पाणी आता मुख्य चौकापर्यंत येऊ लागलेलं आहे। आपण बघितलं सकाळीच विनस कॉर्नर चौकामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आहे ती पाहायला मिळत होती। आता या सगळ्या पाण्यामध्ये वाढच होत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुख्य चौकांमध्ये अशा पद्धतीनं पाणी येत असल्यामुळे काय मुख्य रस्त्यांवर हे असं पाणी साचून राहिल्यामुळे त्याचा परिणाम आता कोल्हापुरातील वाहतुकीवर देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण ही दृश्य बघू शकतो विनस कॉर्नर मधली किती मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम या ठिकाणी झालेला आहे। ज्या मार्गावरून या प्रमुख मार्गावरून ह्या सगळ्या गाड्या जातात त्या आता पाण्यानं हा सगळे रस्ते भरलेले आहेत आणि त्यामुळे पर्यायी मार्गाने ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या वळवण्यात येत आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय विनस कॉर्नर मधला एकच रस्ता सध्या सुरू आहे, ज्या मार्गाने ही सगळी वाहतूक जी आहे ती वळवली जाते आणि परिणामी आपण बघतोय वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र विनस कॉर्नर परिसरामध्ये पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।